श्री स्वामी समर्थ. घरात सुखसमृद्धी येण्यासाठी करा हे 28 उपाय. सायंकाळी दिवा लावताना किमान सोफा सेट अथवा पलंगाखाली झाडू ठेवल्यास, विवाह जुळण्यास अडचणी येत असतील तर, चुकून मीठ सांडले तर उपाय. नमस्कार मित्रांनो. प्रत्येकजण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबियासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो. तसेच अनेक प्रकारची व्रतवैकल्ये करत असतो आणि धनसंपत्ती, वैभव, पैसा, आरोग्य, सुखसमाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा नितांत धावा करतो. परंतु आपल्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात आणि आपण त्या दुर्लक्षित करतो. पाहूया यावरती काही उपाय. 1. प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवास होत नाही, उलट पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. 2. घराच्या भिंतीवर हळदीचे शुभचिन्ह काढावे, घरात शांतता नांदेल. 3. 1 ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळेस देव्हाऱ्यामध्ये ठेवा. पूजा झाल्यावर हे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे, त्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदेल. कोणतेही ग्रहक्लेश असतील तर ते निघून जातील. 4. विवाहात अडचणी येत असल्या तर हा उपाय अतिशय फायदेशीर आहे. विवाह मुलामुलींनी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास विवाह लवकर जुळून येतो. त्याशिवाय आपले शरीर आणि मन देखील शुद्ध होते. 5. आजच्या काळात जशा अभ्यासामध्ये स्पर्धा वाढली आहे, तशीच आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. आरोग्यासाठी पाण्यामध्ये हळद किंवा मधामध्ये हळद मिक्स करून प्यायल्यास आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. 6. दर गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दान केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते. त्याच्या प्रभावामुळे तुमच्या कामात कोणत्याही अडथळे येणार नाही आणि कामे अगदी सहज रीतीने पूर्ण होतील. 7. घरातील दक्षिण भागावर लाल रंगाची पेंटिंग लावावी, त्यामुळे घरातील व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. 8. घरामध्ये मोडक्या वस्तू साठवून ठेवू नये, यामुळे कामात अडथळे येतात आणि घरात वास्तुदोष निर्माण होतात. 9. सकाळी आवडत्या देवाची आरतीची सीडी लावावी, यामुळे मन प्रसन्न राहते, शिवाय दिवस चांगला जातो. 10. घरात बैठक खोलीत पूर्व दिशेला बांबूचे रोप लावावे, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. 11. पूर्व दिशेला डोके व पश्चिम दिशेला पाय करून झोपावे. घरात शिळी फुले फेकून द्या किंवा विसर्जन करा. वाळलेल्या फुलांमुळे घरांमध्ये वास्तुशास्त्रीय दोष निर्माण होतात. 12. मीठ सांडल्यावर त्यावर पाय पडू नये, म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ समुद्रापासून मिळते आणि लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे, त्यामुळे तिचा मान ठेवला पाहिजे. 13. आपण घरातील धन ज्याप्रमाणे तिजोरीमध्ये लपवून ठेवतो, त्याचप्रमाणे झाडू देखील लपवून ठेवावा. झाडू कोणालाही दिसू नये अशा ठिकाणी ठेवावा. 14. पलंग अथवा सोफा सेट खाली झाडू ठेवू नये, त्यामुळे सासू व सून यांच्यामध्ये कलह निर्माण होतो. 15. सायंकाळी दिवा लावताना किमान 15 मिनिटे प्रकाशित राहील असा राहावा. तसेच दिव्याचा प्रकाश मूर्तीवर पडावा. जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो, तो नैवेद्य देवाला लगेच काढून घेऊ नये. 16. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा. झाडू लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. 17. लक्ष्मी येण्याच्या वेळेला कधीही झोपू नका, लोळू नका. 18. सुकलेली फुले कोणत्याच रूममध्ये ठेवू नये, त्वरित फेकून किंवा विसर्जन करावे. सुकलेली फुले घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतात. सुकलेली फुले घरामध्ये ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतोच आणि देवासमोर ती फुले ठेवणं चुकीचं असतं. 19. प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत म्हणजेच 1, 3, 5, 7, 9 अशा प्रकारे घालू शकता. 2, 4, 6, 8 अशा समसंख्येत घालू नये. जर
प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर मंदिराच्या बाजूने जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता. उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे प्रदक्षिणा घालावी. 20. नेहमी अंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने देवाची पूजा केली पाहिजे. 21. आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवर आसन ठेवून देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे. जमिनीवर लोकरीच्या आसनावर बसून पूजा करावी. 22. देवाची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी केली पाहिजे. 23. आपल्या देवतेची पूजा नेहमी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे. पूजा करताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी. 24. तांब्याच्या भांड्यात चंदन ठेवू नये आणि देवतांना पातळ चंदन लावू नये. 25. देवासाठी प्रज्वलित केलेल्या दिव्याखाली तांदूळ ठेवणे आवश्यक आहे. पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये. 26. दररोज पंचदेव सूर्य, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि श्री विष्णू देवाची पूजा केली पाहिजे. 27. रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे. 28. नेहमी उभी राहून आरती करा आणि प्रथम ती आरती आपल्या दैवताच्या पायाकडे 4 वेळा, नंतर 2दा नाभीच्या दिशेने आणि शेवटी एकदा चेहऱ्याच्या दिशेने ओवाळा. हे एकूण 7 वेळा करा. आरती केल्यानंतर त्यातून पाणी फिरवा आणि प्रसादाच्या स्वरूपात सर्व लोकांवर शिंपडा. 29. आसन केल्याशिवाय पूजा करू नये. पूजेनंतर आसनाखाली पाण्याचे 2 थेंब ओता आणि कपाळावर लावा व नंतरच जागेवरून उठा. अन्यथा तुम्ही केलेल्या पूजेचे फळ देवराज इंद्राकडे जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.